वासोटा सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या अशा घनदाट अभयारण्यात वसलेला किल्ला किल्ले वासोटा. हाय फ्रेंड्स, तर आमचा हा 15 जणांचा ग्रुप आहे आणि आम्ही वासोटा ट्रेकसाठी निघालो आहोत. तर इथे बामणोली गाव आहे एक सातारा डिस्ट्रिक्टमध्ये, तर तिथं आम्ही स्टे केला आहे रात्री. तर इथे आरोही टेंट हाऊस म्हणून एक सर्व्हिस आहे, तर तिथे आम्ही नाईट कॅम्पेन केलं. तर इथे सकाळी आमचा ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे आणि दुपारचा लंच आम्ही टिफिनमध्ये कॅरी करून निघत आहोत. आता इथून वासोटा फोर्टच्या पायथ्याशी जाण्यासाठी आपल्याला बोटिंगने प्रवास करायचा आहे. साधारण एक अर्धा तास ते 1 तासाचा प्रवास आहे. खरंच खूप सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि समोर अथांग पसरलेले कोयनेची पाणी आणि त्यातून बोटिंगचा प्रवास. मित्रांनो, खरंच हे खूप अस्मरणीय दृश्य आहे. तो समोर जो डोंगर दिसतो ना, त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. साधारणपणे अजून अर्धा तास लागेल आपल्याला जाण्यासाठी. बोटिंग जे होतं ते कंप्लीट झालेलं आहे इथे. तर आम्ही आता वासोटा फोर्टच्या पायथ्याशी आलेलो आहोत. तर आमची ही 15 जणांची टीम आहे आणि माइल वॉकर्स हे एक ट्रेकिंग ऑर्गनायझेशन आहे आणि यांच्या थ्रू आम्ही इथे आलेलो आहोत. हे प्रचंड असे घनदाट जंगल आहे, त्यामुळे याला जंगल ट्रेक असेही म्हटले जाते. आणि इथे तुम्हाला वेगवेगळे प्राणी पक्ष्यांचे आवाज सुद्धा ऐकू येतील, इव्हन तो तुम्हाला पाहायला सुद्धा मिळतील. मित्रांनो, इथेच एक छोटंसं मंदिर आहे, त्यामध्ये प्राचीन हनुमान आणि गणेशाची मूर्ती आहे. ते असण्याचं पण एक कारण आहे, कारण घनदाट अशा जंगलातून जाताना जे मनामध्ये जी भीती असते ते निघून जाते आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी येते.
मित्रांनो, हा जो ट्रेक आहे ना थोडा खडतर आणि चॅलेंजिंग आहे, बट करू शकतो. मित्रांनो, आम्ही आता जवळजवळ 80% डिस्टन्स कव्हर केलेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही बोटिंगनं उतरलो होतो. मित्रांनो, फायनली आम्ही पोचलेलो आहोत वसोटा फोर्टवर. आता सध्या आम्ही टॉपला आहोत आणि खरंच खूप मजा आली ट्रेकिंग करताना. मित्रांनो, फायनली वसोटा फोर्ट ट्रेकिंग संपलेली आहे, पण खरंच रिअली खूप एन्जॉय केला. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमधून नक्कीच कळवा. आणि तुमचे काय प्रश्न, क्वेरीज, डाऊट असतील ते मला तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू.